दिस आलाया मंगल मंगल मन झालं या मंगल मंगल दिस आलाया मंगल मंगल मन झालं या मंगल मंगल दिस आलाया आला रे आला ऋतू प्रेमाचा आला रे आला दिस सोन्याचा आला रे आला वसंत आला आला रे आला बहर आला चला रे चला हे सजून सारे चला रे चला हे नटून या रे चला रे चला हे नाचू गाऊया चला रे चला हे धुंद होऊया ऋतू वसंत आज रंगला कसा रतिरंगी मदन दंगला तू वसंत आज रंगला कसा रतिरंगी मदन दंगला हर दुपारी नदी किनारी राधेला कसा छेडे मुरारी प्रेम गंधात रंगला ऋतू वसंत आज रंगला 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 ऋतू प्रेमाचा दिस सोन्याचा हे वसंत आला बहर आला मंगल मंगल दिस आलाया मंगल मंगल मन झालं या मंगल मंगल दिस आलाया लढवारा हलकी हलवी झाडांवरची नवी पालवी कोकिळ गाते गोड स्वरानी ऋतुराजाची मंजुळ गाणी अरे रे रे रानात वनात हळूच मनात शिळ वाजते लालूस गालाची नाजूक कळी हळूच लाजते प्रेमाच्या स्वप्नाने हास मंत गुंगला तू वसंत आज रंगला कसा तिरंगी मदन दंगला कुठून कशी ऐकू येई गोड बासरी नजर चोरून कुणास पाही प्रीत लाजरी समजेना कसा हा श्वासात श्वास गुंतला तू वसंत आज रंगला कसा रतिरंगी मदन दंगला भर दुपारी नदी किनारी राधेला कसा छेड मुरारी प्रेम गंधात रंगला ऋतू वसंत आज रंगला 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 दिस सोन्याचा वसंत आला तो जीव लागते दियास बुडतो तो सूर्या उरितो आभास कळतोच अर्थ उडितो तरंग धडतो तो अश्रू सुटतो तो संग दाटते ती माया सरितोच काळ ज्याला नाही ठाव हे तर आभाळ घन निळा डोहा कोटी गूढ माया आभाळ माया अशा आभाळ माया एवढ्या आभाळ एवढ्या मायेने आत्या तुझं वेलकम करतो आम्ही सगळेजण आता सुरुवात कशी करू नमस्कार हॅलो आणि अजून जनरेशन कोणती कोणती आहे ओके ॲन्युन्यो गॅन्झा कोरियन कोरियन ॲन्युन्यो गॅन्झा चला आता सगळ्यांना कळलं ना मी काय म्हणते हॅलो नमस्कार सगळं कळलं ना थँक्यू आता लक्ष देते बरं सगळे कसे आहात मजेत चला मजेतच म्हणा कारण दुःख प्रत्येकाच्या वाटेला वेगवेगळे असतातच कोणी म्हणत नाही कोणी दाखवतो कोणी दाखवत नाही पण आज आता आपण इथे जमलोय एका छानशा खासशा कार्यक्रमाला ते कार्यक्रम म्हणजे आमची लाडकी घरातली काय म्हणतात ना लाडोबा शेंडेफळ आमच्या आत्याच्या
आमच्या आत्याच्या रिटायरमेंट निवृत्ती समारंभासाठी. तर तिच्या कामाचा आहे, तिच्या स्टाईलचं आणि ऍक्टिव्हनेस आणि मस्तीपणाचं अजिबात नाही. 30-35 वर्षे एक काम पूर्ण डेडिकेशनने करणं आणि त्याच उमेदीने रोज ऑफिसला जाणं आणि 8-9 तास काम करून घरी परत तेवढंच ताजेतवाने राहणं सोपं नाही. आहे का सोपं? आहे का? त्यातूनच तिनं थोडं आराम करण्याचा निर्णय घेतला आहे. तर आपल्या सगळ्यांसाठी एक संधी आहे तिचं आभार मानण्याची, तिला थोडंसं चिडवण्याची आणि भरभरून प्रेम देण्याची. तर आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात. आहेत का तयार सगळे? चला, थोडं थोडं पोटातही जात आहे, त्याच्यामुळे एनर्जी येईल. आर वी रेडी? आर वी रेडी? चला, पुढील कार्यक्रमाची सुरुवात नृत्य सादरीकरणाने करूया. सुरुवात करूया एका छोट्या ताल लयीन सुंदर कार्यक्रमाने. आपली छोटी पण उत्कृष्ट अशी डान्सर आपल्या घरातली श्रीषा जोशी ही आपल्या समोर एक गणेश वंदना सादर करणार आहे. श्रीषा जोशी. आहे आमची खास मुंबईवरून आलेली ओळखा पाहू कोण? भीमराव येतो जयभीम वाली. स्वागत करूया नेहा शिरसाटीचं. Pura
आता वळूया पुढच्या एका छोटा पॅकेट बडा धमाका. ओळखा पाहू कोण? स्वागत करूया रिधान मिश्रा याचं. महसूस हुआ है लाइफ की गाड़ी में कस के मारा ब्रेक. हो रहा है तू कंफ्यूज मेरे दिल, मशवरा मेरा वो आसमां के देख. यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक बेटा. आमचे छोटे कलाकार किती एनर्जेटिक असतात. असे कार्यक्रम म्हटलं का पहिले तेच नाचायला लागतं. चला अजून आता पुढच्या परफॉर्मन्सेस कडे वळूया. बहुत बेहतरीन गीत आद्या जोशी आद्या जोशी आद्या जोशी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुम्हारी तस्वीर के सहारे मौसम गए गुजारे, मौसमी ना समझो पर इश्क को हमारे, नजरों के सामने मैं आता नहीं तुम्हारे, मगर रहते हो हर पल मंजर में तुम हमारे. अगर इश्क से सॉरी मिला फिर गर्द से क्या गिला, इस दर्द में जिंदगी खुशहाल है. ये दूरियां फिलहाल है. पूछो कभी तो कैफियत पूछो, तुम्हारे बिन दीवाने का क्या हाल है.
वा, खूपच छान. यानंतर आपल्या समोर येत आहे त्याआधी मला सांगण्यात अत्यंत आनंद होतो की नुकतीच मलेशिया येथे आंतरराष्ट्रीय कला महोत्सव भरवण्यात आला होता दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी. या महोत्सवात जगभरातील एकूण 6 देशांमधून जवळजवळ 900 स्पर्धकांनी सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेले नृत्य सादर केले होते. त्याचमध्ये आपल्या महाराष्ट्रातून म्हणजे नाशिक नटरंग समूह नृत्य विभागात उत्कृष्ट प्रकारचे प्लॅटिनम बक्षीस पटकावले. या समूह नृत्याने आपली जवळची संजीवनी जाधव. स्वागत करूया तिचं. रोशन है आलम सारा महफिल में बोलूं फिर आइए बिल्कुल इसी मौसम गया जन्नत से कोई और आइए
अतिउत्तम अतिउत्तम. खूप सुंदर संजीवनी. तिच्या मनमोहक नृत्याने आपल्या सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केलंय. झाले की नाही सगळे मंत्रमुग्ध? वाटलं का मलेशियावरून आल्यासारखं? मग आम्ही मलेशियाला जाऊन एवढा सुंदर डान्स परफॉर्म केला. आता मला सांगा, एखाद्या आयफा अवॉर्ड्स किंवा झी मराठी गौरव पेक्षा कमी आहे का आपला कार्यक्रम? नाही ना? मज्जा येते ना? बर. प्रत्येक यशाच्या मागे असतो एक प्रेरणादायी प्रवास. तो प्रवास आठवणींनी आणि शिकवणींनी भरलेला असतो. त्याच प्रवासामध्ये कायम आपल्या पाठीशी कोणी ना कोणी उभं असतं. आपल्या पाठीशी एका भक्कम आधाराची गरज असते. आता तुम्हाला माहिती आहे, सुरुवातीला सांगितलं, आत्या आमच्या घरात म्हणजे सगळ्यांचं शेंडफळ सगळ्यात लहान, तर तिच्या भावांचा आधार हा कायम होतो आणि त्यांचं प्रेरणा, त्यांचे जे काय विश्वासाचे काही शब्द आहेत ते सगळे कायम त्यांच्या पाठीशी होते. आता असेच काही शब्द आमचे काका महेंद्र काका या आठवणींना थोडा उजाळा देण्यासाठी आणि आत्याला पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी इथे स्टेजवर येत आहे. तर एक वेलकम करूया महेंद्र काकांसाठी. टाळ्या का बोला. हार्दिक स्वागत करतो. आज आमच्या जाधव परिवारातील विद्या ही सर्वात लहान व शेवटची मुलगी आहे. म्हणजे माझे वडील आणि माझे 3 काका यामध्ये ही विद्या ही सर्वात लहान. आज तिचा हा सेवापूर्ती सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आमचं जाधव कुटुंब हे प्रॉपर जर म्हटलं ते सावरगावमधलं, परंतु आमचे पूर्वज हे त्यावेळेस नाशिकमध्ये स्थलांतर झाले. नाशिकमध्ये आल्यानंतर नाशिकमध्ये त्यांनी सर्व आपलं घर वगैरे म्हणजे हे केलं. परंतु काही काळानंतर जे गंगापूर धरण जे बांधल्या गेलेले आहे, त्या गंगापूर धरणामध्ये आमच्या पूर्वजांची जागा जमीन ही त्यावेळेस दिलेली. परंतु त्या काळात आमच्या पूर्वजांनी कुठल्याही प्रकारची त्या जागेच्या मोबदल्यात सरकारकडून किंवा कलेक्टरकडून कुठल्या पद्धतीची जागा जमीन किंवा कुठलाही मोबदला घेतला नाही. त्यावेळेस सुद्धा आमच्या पूर्वजांची ही महान कृपा म्हणायची, म्हणजे आपण गंगापूर धरणाला जागा दिली, त्या बदल्यात आपल्याला काही नको, आपल्याला काही जे निर्माण करायचे ते आपल्याला इथून आणि पुन्हा शून्यातून निर्माण करायचे. त्यांच्यानंतरच्या काळात जे आमचे वडिलोपार्जित सगळे जण होते त्यांनीही कधी ती अपेक्षा धरलेली नाही. आजही नाशिकच्या कलेक्टर ऑफिसला त्या ठिकाणी त्या जागेची नोंद देवत त्या जागेत त्यांचे नाव आहे. असा हा आमचा त्यावेळेचा जाधव परिवार होता. आज जाधव परिवारामध्ये विद्याचा सेवापूर्ती सोहळा होत आहे. आज आम्ही सर्वजणे नाशिकमध्ये आल्यानंतरच स्थायिक म्हणजे सर्व डेव्हलप झालेलं आहे. आज आमच्या जर जाधव कुटुंबाचं जर बघितलं तर प्रत्येकाचं घर एक छोटंसं घर होतं का ज्या घरामध्ये ही लाईटही नव्हती. ही 4थी 5वी पर्यंत घरामध्ये लाईट नव्हते. साधे पत्राचे घर आम्ही आमचे शिक्षण आमच्या आईवडिलांनी केलेले आहे. परंतु आमच्या आईवडिलांनी आम्हाला पूर्वीपासून प्रेरणा दिली, त्यामुळे प्रत्येकाचे शिक्षण हे पूर्णरित्या झालेले आहे. आज विद्यार्थी जर म्हटलं तर विद्या ही सुद्धा शालेय शिक्षण झाल्यानंतर हायस्कूलनंतर टेक्निकल कॉलेजला आणि त्यानंतर म्हणजे धनलक्ष्मी बँकेमध्ये 30 वर्षे ही पूर्णतः सर्व्हिस केलेली आहे. आज माझे वडिलांचं सुद्धा जर म्हटलं तर माझे वडिलांचं सुद्धा शिक्षण HPT महाविद्यालयात झाले. त्या काळात ही लाईटही नव्हती. त्यावेळेस एक नगरपालिकेच्या लाईटमध्येही त्यांनी अभ्यास केला. माझ्या काकांनी त्यावेळेस असा अभ्यास करून त्यांच्या प्रेरणेने आज आम्ही सर्व आमचे जेवढे जाधव कुटुंब आहे, म्हणजे श्यामभाऊ आहे, संजय भाऊ आहे, बाळू आहे, महेश जाधव आहे, आमचे स्टेशन मास्तर राजाभाऊ आहे, विवेक गायकवाड आहे, अनिल गायकवाड आहे, हा संपूर्ण परिसर आम्ही सर्व नातेवाईक, आमचे नेटावले नातेवाईक, काळे परिवार, या सर्वांचे आम्ही एकत्र राहिलेलो आहे. आणि आज तुम्ही या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झालेले आहात म्हणून जाधव कुटुंबाकडून तुमचे पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद काका. यानंतर नुकतीच गाण्याची आवड निर्माण झालेले आपले सौरभ जाधव येत आहे एक छानसं गीत घेऊन.
सरहदे कैसी मजबूरियां मैं यहाँ हूँ यहाँ हूँ यहाँ हूँ यहाँ। छुपा न सकोगी मैं वो राज हूँ, तुम बता न सकोगी वो अंदाज हूँ। घुटता है जो दिल में तो है राह हूँ, मैं तुम्हारी दिल की तो आवाज हूँ। सुन सको तो सुनो धड़कनों की जगह मैं यहाँ हूँ यहाँ हूँ यहाँ हूँ यहाँ। कैसी सरहदें कैसी मजबूरियां मैं यहाँ हूँ यहाँ हूँ यहाँ हूँ यहाँ। जवाबों में हूँ मैं सवालों में हूँ। मैं तुम्हारे हर एक ख्वाब में हूँ बसा, मैं तुम्हारी नजर के उजालों में हो जहाँ मैं यहाँ हूँ यहाँ। चाहे देख लो मिट गई दूरियां मैं यहाँ हूँ यहाँ हूँ यहाँ। कैसी सरहदें कैसी मजबूरियां मैं यहाँ हूँ यहाँ हूँ यहाँ। दादा, हा परफॉर्मन्स सगळ्यांसाठी एकदम धक्कादायक होता. त्याने एक पोज द्यायला पाहिजे होती शाहरुखची. एक पोज सौरभ, शाहरुखची एक पोज. यानंतर आपल्या समोर येत आहे ज्यांच्या आवाजात शब्द जिवंत होतात आणि मनात भावना कवितेतून फुलतात. त्यांची कविता म्हणजे शब्दांची उधळण, आठवणींचा सुगंध, कधी हसणारा ओळ तर कधी डोळ्यात पाणी आणणारा गहिवर. आपल्या समोर येते पद्मा आत्या. आवाज येतो. पहिचान कोण? ओळखलत का मला? मी नाशिकची लेक विद्या जाधवची लहान बहीण. आज 11 ऑक्टोबर जागतिक कन्या दिवस. मुलगी कन्या दिवसाच्या सर्वांनाच शुभेच्छा. मुलगा वंशाचा दिवा तर मुलगी पंथी आहे, मेणबत्ती आहे. मुलगा वारस आहे तर मुलगी पारस आहे. मुलगा अंश आहे, मुलगी सुद्धा
वंश आहे. मुलगा जान आहे तर मुलगी ही आण आहे. सर्वांना शुभेच्छा. मुलगा मुलगी दोन्ही समान, नका करू मुलींचा अपमान. मुलाला जन्म देणारी स्त्रीच आहे आणि मुलीला जन्म देणारी सुद्धा स्त्रीच आहे. सर्वांना जागतिक कन्या दिनाच्या शुभेच्छा. Today is date 11. Today date is 11. Vidya number one. सुस्वागतम. सर्वांचे मनपूर्वक स्वागत करीत आहे. सुस्वागता सुस्वागता जनदेवे भरले प्रांगण अपुले वाटे आता अंगण. मना मनाचे सुटले बंधन उणे वो काय आता सुस्वागता सुस्वागता. एक सूचना आहे, सर्वांनी कार्यक्रम संपेपर्यंत थांबायचं आहे. मध्येच कोणीही घरी जायचं नाही, अन्यथा शिक्षा केली जाईल. प्रेझेंट माझ्याकडे द्यायचं. व्यक्तीच्या जीवनात रिटायरमेंट नो टायर. कारण व्यक्ती कधीच रिटायर होत नसते. नो सेवापूर्ती, नो कार्यमुक्ती, नो सेवानिवृत्ती. इट इज परमनंट ड्युटी. कारण व्यक्ती जन्माला आल्यापासून काम करते. मी तर असं म्हणणार, व्यक्ती आईच्या पोटात 5व्या महिन्यापासून सायकल चालवत असते. बरोबर की चूक? 5व्या महिन्यापासून तिचं वर्किंग चालू असतं. आमच्या विद्यार्थी सुद्धा जन्माला आली, भरपूर सायकली चालवल्या, गुडघे फुटले, आनंद घेतला. आणि म्हणून प्रियांका ताई म्हटल्या की विद्या शेंडेफळ असलं तरी खूप मोठं सर्वांचं फळ आहे. सर्विसला झाले वयवर्ष 30. विद्या आहे 1 पीस. लहान असली तरी शेंडेफळ नाही. विद्या जाधव ने तो बैंक में काम किया है. विद्या जाधव ने तो बैंक में काम किया है. प्यार पाया उसने तो प्यार पाया है. हमेशा किया है काम ही काम. हमेशा किया है काम ही काम. कभी नहीं किया उसने आराम. जनलक्ष्मी बैंक की बढ़ गई शान. जनलक्ष्मी बैंक की बढ़ गई शान. जनलक्ष्मी वाले है सारे सच्चे. जनलक्ष्मी वाले है सारे सच्चे. काम करते वो सबसे अच्छे. सभी ने तो अच्छा काम किया है. जनलक्ष्मी बैंक का नाम रोशन किया. जनलक्ष्मी बैंक का नाम रोशन किया है. विद्या जाधव सेवानिवृत्त झाल्या हो. हा गोतवळा जमला हो. सत्कार सर्वांनी केला हो. हा गोतवळा जमला हो. सत्कार सर्वांनी केला हो. नेहमीच केले कष्टच कष्ट. ठरल्यात त्या सर्वश्रेष्ठ. कामाची रीत न्यारी त्यांची. कामाची रीत न्यारी त्यांचे काम आहे लयवारी.
त्यांचे काम आहे लय भारी, झाली त्यांची सेवा पूर्ती, अखंड राहो त्यांची कीर्ती, अखंड राहो त्यांची कीर्ती. अभिमान आम्हाला किती, अभिमान आम्हाला किती, जन्मभूमी हो मुंबईची, कर्मभूमी हो नाशिकची, जन्मभूमी हो मुंबईची, कर्मभूमी नाशिकची. विद्या जाधव को देती हूँ तंदुरुस्त शुभकामना, बस हमेशा खुश रहना, और क्या कहना, सभी से तरफ से देती हूँ शुभकामना, शुभकामना. धन्यवाद. थँक्यू सो मच आत्या. आता याच्या पुढे शुभेच्छा द्यायला आत्यासाठी आमचे घरचेच मेंबर आहेत नितीन काका, 2 शब्द फक्त. विद्याला मी लहानपणापासून जाधव परिवारामध्ये एक डॅशिंग व्यक्तिमत्व, म्हणजे खेळामध्ये वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये विद्यार्थी नेहमी पार्टिसिपेट केलेला आहे. आणि मोठ्या राजवाड्यामध्ये जेवढ्या पण स्पर्धा व्हायच्या त्या सगळ्या स्पर्धांमध्ये विद्यार्थी भरभरून असे यश मिळवलेले आणि पार्टिसिपेट पण झालेले आहे. विद्याला भविष्याच्या वाटचालीसाठी काळे परिवारातर्फे मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. आमचा एक मामा आहे, आम्ही त्याला किंग मामा म्हणतो. लहानपणापासून आम्ही त्याला बघतोय, म्हणजे आमच्या लहानपणापासून ना, तो अजून यंगच आहे पण आमच्या लहानपणापासून आम्ही त्याला ओळखतो. तर मी स्वागत करते शरद मामाचं. आजच्या सेवापूर्ती वृद्धता सोहळ्याच्या निमित्ताने आपण सगळे इथे जमलेलो आहोत. आमची बहीण विद्या बाबूराव जाधव हिची गेली 30 वर्ष बँकेमध्ये सेवा झालेली आहे. तसं महेंद्रांनी सांगितलं, महेंद्र बाबूंनी सांगितलं, आमचा परिवार हा गंगापूर गावात इथे आला, मोठा राजवाडा इथे स्थायिक झाला. परंतु काळे परिवार व जाधव परिवार यांचं मोठं नाते संबंध होते. माझ्या आजोबांनी त्यांच्या विद्याच्या आजीला बहीण मानलेलं होतं आणि बहिणीचं नातं असल्यामुळे काळे परिवारावर त्यांचा चांगला दरोबा होता. आम्ही लहानपणापासून विद्या आणि आम्ही शेजारी राहत होतो. तसं नितीन भाऊंनी सांगितलं का बुद्ध अनुयायी मंडळ व आंबेडकर अनुयायी मंडळामध्ये त्या दरवर्षीच्या स्पर्धा होत असे. त्या सर्व स्पर्धामध्ये विद्या भाग घेत असे. मग ती स्लो सायकल असेल, 3 पायाची शर्यत असेल, दोरीवरच्या उड्या असेल, या सगळ्या आता तुम्ही बघितलं असं म्हणणार नाही का तिने दोरीवरच्या उड्या मारल्या असेल, परंतु त्या वेळेमध्ये तिची अंगगाठी. आणि हा आमचे एक आत्याचे मिस्टर माधवराव नेटावणे असायचे. आमच्या इथे प्रत्येक लग्नामध्ये, मग ते जगदीश काकाचं लग्न असो, श्याम भाऊचं लग्न असो, संजय भाऊचं, नीरा भाऊचं, विवेक भाऊच्या, सगळ्या लग्नांमध्ये ती गटल नानांबरोबर अतिशय उत्कृष्ट नागिन डान्स करत असे. तिच्या डान्सचा परफॉर्मन्स हा मला वाटतं प्रियांकाने बघितलेलं नाही, त्यामुळे तिने सांगितलं नाही. अशी ही भूर हुंडरी आणि आपल्या सगळ्या बँकेच्या स्टाफमध्ये सर्वांची लाडकी अशी आमची विद्याताई आज सेवानिवृत्त होत आहे. आपण जर बघितलं का सेवानिवृत्तीसाठी एक ऑफिसचे म्हणा किंवा बँकेतले 2-4 लोक येत असतात. लेफ्ट साईडला जितकेही लोक बसलेले आपले सगळे बंधू भगिनी, हे सर्व बँकेचा स्टाफ आहे. तिने कमवलेली ही सगळी माणसं आहे आणि इथून पुढे सुद्धा तिचं आयुष्य हे सुखमय जावो अशी मी तथागत चरणी प्रार्थना करतो. मला असं वाटतं मी श्याम भाऊला एक गोष्ट अशी सांगेल आज तिच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने का जशी आनंद शिंदे व मिलिंद शिंदे यांची शिंदेशाही आहे, तशी मला वाटतं जाधव परिवाराने एक असं चांगलं ऑर्केस्ट्रा म्हणा किंवा डान्स पार्टी हे लवकरात लवकर चालू करावा. कारण आम्ही बघत आलोय
का सगळे आपल्याकडे कलाकार आहे. जसं महेंद्रांनी सांगितलं का जाधवशाही चालू करावं. हे कुटुंब अत्यंत राजवाड्यामध्ये शिक्षणामध्ये सगळ्यात पुढे गेलेलं. आमच्या आत्यांचं एक मी अलौकिक सांगतो का आतापर्यंत आत्यांनी 4 पिढ्या बघितलेल्या आहे. मला वाटतं राजवाड्यामध्ये सगळ्यात जुनी आणि 4 पिढ्या बघणारी ही आमची आत्या आजही तंदुरुस्त आहे. तिची पण 100साठी आपण सगळ्यांनी इथेच उपस्थित राहावं अशी मी तथागतचरणी प्रार्थना करतो व विद्याला मोठा राजवाड्यातील सर्व नागरिकांच्या वतीने तिला शुभेच्छा देतो व थांबतो. थँक्यू सो मच मामा. आता स्पीच झाले. आता एक सुंदरीचं गाणं ऐकूया का? तर आमची अजून एक सुंदरी समोर येते, शिवानी जाधव. अच्छे लगते हैं ये धरती, ये नदियाँ, ये रहना और तुम बड़े अच्छे लगते हैं ये धरती, ये नदियाँ, ये रहना और तुम. हम तुम कितने पास कितने दूर है चांद सितारे. सच पूछो तो मन को झूठे लगते हैं ये सारे. हम तुम कितने पास कितने दूर है चांद सितारे. सच पूछो तो मन को झूठे लगते हैं ये सारे, मगर सच्चे लगते हैं ये धरती, ये नदियाँ, ये रहना और तुम. बात बिगड़ जाए जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. न कोई है न कोई था जिंदगी में तुम्हारे सिवा, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. तुम देना साथ मेरा ओ हमनवा. आत्याने आम्हाला अशीच जन्मभर साथ दिलेली लहानपणापासून. म्हणजे एकही असा लहान मुलगा नाही की ज्या आत्याने सांभाळला असेल. म्हणजे आईनंतर जी कोणी असेल ती फक्त विद्यार्थी आहे. आम्हाला आई म्हणून अशा 2, माझी एक मम्मी आहे, 2 काकी आहे, 4 आत्या आहेत. तर आम्हाला कधीच असं कमी भासलेली नाहीये. आणि पप्पांनंतर जे सांभाळलं आहे ते फक्त आत्याताईंनी एक. काका तर आहेत, बडे पप्पा आणि काका तर आहेत, पण आत्याने जे जीव लावलेला आहे ते पप्पांनंतर ते कोणीच असं लावू शकत नाही. आता एक शेवटचं गाणं, ते छान वाला गाणं आहे. ए दिल लाया है बहार अपनों का प्यार, क्या कहना. ए दिल लाया
कहना, मिले हम छलक उठा खुशी का खुमार, क्या कहना, खिला खिला चेहरों से आज घर है मेरा गुल गुलजार, क्या कहना, खिले खिले चेहरों से आज घर है मेरा गुल गुलजार, क्या कहना, ऐ दिल लाया है बहार अपनों का प्यार, क्या कहना, मिले हम छलक उठा खुशी का खुमार, क्या कहना। थैंक यू। धन्यवाद शिवानी. आपल्या कुटुंबात अनेक नाती असतात, आई वडील, भाऊ बहीण, पण एक नातं असं असतं जे बोलतंही आणि अबोलही, ते म्हणजे ननंद भाऊजाईचं. आता इथे आत्यासोबत योजना काकी, मम्मी आणि संगीता काकी ह्या ननंद भाऊजाई. त्यापैकीच आपल्या समोर येत आहे मम्मी म्हणजे सुनीता जाधव. ज्यांच्या विचारांनी पूर्ण महाराष्ट्र घडला असे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. 32 वर्षाच्या वयामध्ये निधड्या छातीने मृत्यूशी झुंज देणारे संभाजी महाराज, ज्यांनी शिवरायांना घडवले वाढवले, त्यांना स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली, त्या मासाहेब राजमाता जिजाऊ. जे शिक्षणाचे जनक क्रांतीसूर्य महात्मा फुले सावित्रीबाई फुले आणि ज्यांनी लिहिलेल्या संविधानावर आजही संपूर्ण देशाची व्यवस्था चालते असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या सर्वांना विनम्र अभिवादन. तसेच इथे उपस्थित असलेले जनलक्ष्मी बँकेचे अधिकारी, कर्मचारी आणि माझे मित्रमैत्रिणी आणि नातेवाईक यांनी आज सुट्टी असूनही आपला अमूल्य वेळ काढून आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आजचा दिवस अत्यंत खास आहे. आपण सर्वजण विद्याताई यांच्या जीवनातील एक महत्त्वाच्या टप्प्यावर निरोप देण्यासाठी एकत्र आलो आहोत. डोळ्यासमोरून 30-32 वर्षाची मालिका जात आहे. अशा प्रसंगी डोळे भरून आले. काय बोलावे हे सुचेना. सेवानिवृत्ती ही केवळ कर्मचाऱ्याच्या सेवेतून मुक्त होण्याची घटना नाही, तर ती त्यांच्या आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात आहे. सेवानिवृत्त होणाऱ्या व्यक्तीने आपल्या आयुष्याच्या बहुमूल्य कालावधीत आपल्यासाठी आणि बँकेसाठी अर्पण केला. त्यांनी मेहनत, निष्ठा आणि प्रेमळ स्वभावाने त्यांनी बँकेतील सर्वांची मने जिंकली. तसेच घरातील देखील सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित सांभाळल्या. सेवानिवृत्त झाल्याचे दुःख होते आणि आनंदही होतो. दुःख याचे होते की ज्या संस्थेत आपण 8 तास काम करतो तेथे सर्वांशी आपले एक वेगळे नाते तयार होते, एक कुटुंब तयार होते. सुखदुःखाच्या मैत्रिणी असतात. आता ह्या उद्यापासून भेटणार नाही. आपल्या ह्या कुटुंबापासून आपण लांब जाणार याचे दुःख होते. आणि आनंद म्हणजे घड्याळाच्या काट्यावरची कसरत संपते. उद्यापासून स्वच्छंद आयुष्य जगायचे, मनाला जे हवे ते करायचे, जसे हवे तसे वागायचे. विद्याताईंचे आणि माझे नाते म्हणजे नणंद भाऊजाईचे. परंतु आम्ही बँकेत मैत्रिणी म्हणूनच राहायचो. माझे लग्न झाले त्यावेळेस मी 12वीला होते. माझ्या वडिलांचे म्हणणे होते की मी ग्रॅज्युएट झाल्यानंतर लग्न करायचे. परंतु आमच्या ताईंनी सांगितले की मी तिला पुढे शिक्षण देईन. ताई म्हणजे माझ्या सासूबाई बरं का. आणि तसेच झाले. मला नाशिकला केटीच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले. विद्या आणि मी बरोबर कॉलेजला जायचो, एकत्र अभ्यास करायचो. अशा प्रकारे आम्ही दोघीने अगदी मजेत ग्रॅज्युएशन केले. ग्रॅज्युएशन झाले आणि लगेच मला जनलक्ष्मी बँकेत नोकरी मिळाली. मी बँकेत जायचे तेव्हा माझी 3 मुले विद्याताईंनी सांभाळली. त्यांना चांगले संस्कार दिले.
त्यांना प्रेम काय असतं हे शिकविले. माझे तिन्ही मुलं वेल सेटल आहेत. त्यानंतर 3 वर्षानंतर विद्यापीठ धनलक्ष्मी बँकेत नोकरी लागला. मग तर काय, आमचे घर ऑफिस दोन्ही कॉमन झाले. आमच्या मैत्रिणी पण कॉमन झाल्या. अशा प्रकारे आमची एवढी वर्ष निघून गेली. 2 वर्षापूर्वी मी रिटायर झाले आणि विद्याताई आज रिटायर झाला. आता आम्ही दोघे घरी राहून एकमेकीच्या मैत्रिणी तसेच ननंद भाऊजाईंचे नाते खूप प्रेमाने खुलवले. विद्याताईंना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. हसते हसते कट जाए रस्ते, जिंदगी यूं ही चलती रहे, खुशी मिले या गम बदलेंगे ना हम, दुनिया चाहे बदलती रहे. धन्यवाद. यानंतर स्वागत करूया सगळ्यांचा आणि आत्याचा लाडका बट्टू म्हणजेच स्वप्नील जाधव घेऊन येत आहे एक खास सादरीकरण. परदेसियां है तेरे प्यार में जब से, झनकार सी है दिल के तार में जब से, परदेसियां है तेरे प्यार में जब से, झनकार सी है दिल के तार में तब से, तुम हो मेरे जानता हूँ मगर पहुँचाओ तुम तक ये कैसे खबर, कब से हूँ मैं उम्मीद में है अनकहा जो सुन लो अगर, परदेसियां है तेरे प्यार में जब से, झंकार सी है दिल के तार में तब से. Maria, 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 Señorita Maria, 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 baila conmigo, Maria, Maria, te quiero, Maria, Maria. लड़का ये मेरा दिल ऐसे जाना तुझसे, इसको लगाया तो जाना, उफ़े मोहब्बत है ये कयामत, उस पे तू मेरे साथ है. Maria, 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 Señorita Maria, 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 baila conmigo, Maria, Maria, te quiero, Maria, Maria. प्यार करते हैं इस हकीकत को मान ले, मान ले, मान ले. ओ कभी तो मोहब्बत करोगी, कभी तो किसी की बनोगी. स्वप्नपूर्तीसाठी टाळ्या. धड़का ये मेरा दिल ऐसे जाना तुझसे, इसको लगाया तो जाना, ये मोहब्बत है ये कयामत, उस पे तू मेरे साथ है.
बर्थडेला भेटतोय की निवृत्त समारंभाला? तो जाना उफ बड़ी खूबसूरत हो उसमें अदाएं बनाई है तेरी बातें बड़ी जानलेवा है मैं तो तेरे बिना बातों में तुमको तुम्ही से चुरा लूंगा मैं मुझको इजाजत तो दो धड़कन ये मेरा दिल ऐसे जाना तुझसे तो लगाया तो जाना उफ ये मोहब्बत है ये कयामत उस पे तू मेरे साथ है Maria 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 Señorita Maria 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 Para contigo Maria Maria हॅलो आता ताई तुझ्या एक तुझ्या आवडतीचं गाणं म्हणू तू म्हणते हम तुम्हें चाहे तुम नहीं चाहो ऐसा कभी ना हो सकता आबिदाब ने बालक से बिछड़ कर सुख से कभी ना सो सकता हमें डरने की जग में क्या बात है जब हाथ में तुम्हारे मेरी लाज है यूं छुप ना सकेगा परमात्मा मेरी आत्मा की ये आवाज है जरा सामने तो आओ चलिए छुप छुप चलने में क्या राज है यूं छुप ना सकेगा परमात्मा मेरी आत्मा की ये आवाज है लेक माझी लाडकी तू लेक माझी लाडकी लेक माझी लाडकी तू लेक माझी लाडकी एकदा तो आई आता हाक काणी यावा तुझ्या मांडीवर पोरी जीव माझा जावा केल्यात सार्थक मनी स्वार्थ व्हावा लेक माझी लाडकी तू लेक माझी कितनी अच्छी है तो कितनी भोली है प्यारी प्यारी है
नाही जीव जाणार मांडीवर, नाही जीव जाणार मांडीवर, कायम तुझी आम्हाला साथ राहणार, कायम तुझी आम्हाला साथ राहणार. सगळे भाऊ जाधव काय काय कड काय तेदळे काय 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 अख्खी भाऊ तुझ्या पाठीची आता मी गेले तर सगळे भाऊ तुला पाहणार. फूलों का तारों का सबका कहना है, फूलों का तारों का सबका कहना है, एक हजारों में मेरी बहना है, लाखी उम्र हमें संग रहना है, फूलों का तारों तुमको कहना है. एक रोबोट बताऊं सांग कधी कळणार तुला, सांग कधी कळणार तुला, भाव माझ्या मनातला, रंग कधी दिसणार तुला. हे सुनीताला वर्षून म्हणतात श्रद्धा आहे. रंग कधी दिसणार तुला, नाचणारा जलातला, सांग कधी कळणार तुला, भाव माझ्या मनातला. चंचल पाणी नानावरती लईत एका तरंग उठती, अर्थ कधी दिसणार तुला, नाचणार जलातला, सांग कधी कळणार तुला, भाव माझ्या मनातला. धन्यवाद. आशीर्वाद आता सोबत आहेतच, मोठ्यांचे आहेत, लहानांचे आहेत. आशीर्वाद नाही, लहानांचे तर शुभेच्छा आहेत. असेच आपले काही शब्द, आपले काही भावना व्यक्त करायला आमच्या काकी येत आहेत. योजना काकी. सगळ्यांना माझा जय भीम. मी योजना नरेंद्र जाधव यांची पत्नी. 6 ऑक्टोबर 2010 रोजी तुम्हाला माहीतच असेल माझे पती नरेंद्र जाधव यांचं निधन झालं. आता बरोबर जवळजवळ 15 वर्ष झाले त्यांना जाऊन. त्यानंतर जे काही माझ्या आयुष्यामध्ये आलं, माझ्या मुली लहान शिवानी आणि अश्विनी, त्या गेले. त्यांच्या जाण्यानंतर खूप म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये येऊन खूप कमतरता भासायला लागलं. पण जाधव परिवार हा असा परिवार आहे ना की एखादी व्यक्ती जरी आयुष्यातून गेली तर त्याची कमतरता ती कधीच भासू दिली नाही. माझ्या जावा, माझ्या नंदा, माझे मोठे दीर, माझ्या सासूबाई, म्हणजे त्यांनी इतकं भारी भक्कम पाठिंबा मला दिला ना की मला आणि माझ्या मुलींना कधी अशी आठवणच येऊ दिली नाही की त्यांचे वडील गेले, माझे मिस्टर गेले. कधीच नाही. आठवण यायची पण त्यांनी असं जाणवू दिलं नाही की ते आपल्यात नाहीये. माझ्या नंदबाई विद्याताई जाधव ह्या पण सर्व्हिस करत होत्या. आज त्यांचं 30 तारीख सप्टेंबर ते रिटायर झाले. पण जशी मी लग्न करून या घरात आली ते एखाद्या मोठ्या बाईप्रमाणे त्यांनी मला सांगितलं. माझे मिस्टर गेल्याच्या नंतर माझ्या मुलींना सुद्धा सगळ्यांचं म्हणजे त्याच्यावर
अधिकार, त्यांचा हक्क त्यांनी दिला. माझ्या मुली आज लग्नाच्या आलेल्या मोठ्या झाल्या, पण त्या आत्या म्हणून कधी असं त्याला वाटलं नाही त्या मुलींना. मैत्री एकदम जीवाभावाची मैत्रीण म्हणून त्या अजूनही आत्या कोणतीही गोष्ट असेल आत्याशिवाय त्यांचं काम नाही. काही घ्यायला झालं, काय झालं, पहिल्यापासून आत्याला बोलून कपडे घ्यायचे म्हणा, काही घ्यायचं, कोणतीही गोष्ट घ्यायची म्हटलं ना आत्या, त्यांना आत्या. 30 सप्टेंबर 2025 रोजी विद्याताई निवृत्त झाले. आम्ही तिन्ही जावा आणि मुलं आम्ही सगळं त्यांच्या धनलक्ष्मी बँकेमध्ये गेलो त्यांच्या निवृत्ती समारंभ करता. तेव्हा आम्ही पाहिलं की त्या बँकेत असताना त्यांचं पूर्ण स्टाफ इतकं म्हणजे त्या स्टाफने त्यांना इतकं केलं, म्हणजे ते प्रेम त्यांनी खूप दिलं स्टाफला. आणि त्या स्टाफने पण म्हणजे खूप त्यांचं, आता आम्ही स्टेटस बघायचो त्यांची नवरात्रीमध्ये त्यांनी पूर्ण स्टाफला म्हणजे स्टाफ अक्षरशः त्यांचा रडला की ह्या ताई होत्या म्हणून, विद्या होती म्हणून आम्ही एवढं सगळं करू शकतो. म्हणजे अजूनपर्यंत आम्ही बँकेमध्ये इतके समारंभ, इतके कार्यक्रम आजपर्यंत आम्ही केले नाही. आणि ताईंमुळे आम्ही सगळे कार्यक्रम करतोय. वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये त्यांनी सगळे कार्यक्रम साजरे केले. आज ताईंचा सेवानिवृत्तीचा जरी कार्यक्रम असला तरी पण ताई तुम्ही अजूनही यंग दिसताय, मग वाटत नाही की तुम्ही रिटायर झाले. माझी एक शेवटची कविता आहे ताईंसाठी. तर तुझ्या पुढे तर काहीच नाही, झाडे वेली हिरवळ डोंगर, तुझ्या पुढे तर काहीच नाही. तुझे चुकून डोळे डबडबले असे वाटले होते तेव्हा, गंगा यमुना अथांग सागर, तुझ्या पुढे तर काहीच नाही, तुझ्या पुढे तर काहीच नाही. जय. आता नेक्स्ट संगीता काकी येत आहेत आपल्या समोर. 2 शब्द. सर्वांना नमस्कार. पूर्वी सॉरी, तू म्हणालीस की आमचं ननंद भावजेचं नातं, पण मी सांगते काहींना माहिती नसेल, मी म्हणजे माझं लग्न आत्याकडेच मी दिलेली आहे, त्यामुळे विद्याताईंसाठी माझं नातं हे बहिणीचं आहे, सासू नाही. म्हणून बाचीने लगेच ऐकलं. विद्याताईबद्दल सांगते. सेवानिवृत्त विद्याताई, तुमच्या सेवेला सलाम, मोठ्या बहिणीला प्रणाम. आयुष्यभर तुम्ही दिला वेळ, मन आणि श्रम. बँकेच्या घरात तुम्हीच होता खरा दम. कागदाच्या ढिगाऱ्यातही तुम्ही ठेवली माया. थकलेल्या चेहऱ्यावर उमटवली तुम्ही छाया. कधी आकड्यांमध्ये गुंतलेले दिवस, कधी आकड्यात गुंतलेले दिवस, कधी ग्राहकांच्या गोष्टी, तरी तुमच्या चेहऱ्यावर हसू, जणू फुलासारखी कोमल नाती. प्रत्येक स्वाक्षरीभोवती तुमची प्रामाणिक छाप. तुमच्या हाताने रंगली अनेकांची सुख स्वप्न अपाप. आज निवृत्त म्हणतात सगळे, पण खरी गोष्ट ही नाही. ही तर नवी दिशा, नव्या सुरुवातीची चाहूल आहे काही. थोडं स्वतःसाठी जगा, थोडं हसा, थोडं फिरून या. जीवनाच्या पुस्तकात आता स्वतःचं प्रकरण लिहून घ्या. तुमच्या पुढच्या प्रवासात असो आनंद अनंत, आशीर्वाद, सन्मान आणि शांततेचा सुगंध मनात. सेवानिवृत्त विद्याताई, तुमच्या सेवेला सलाम, मोठ्या बहिणीला प्रणाम. तर मी आमंत्रित करते कोठुळे साहेबांना. आज या ठिकाणी खरं तर मी बोलणार नव्हतो, कधी कुठे बोललो पण नाही,
परंतु आज आमच्या सहकारी विद्याताई यांच्यामुळे मला राहावलं गेलं नाही. पण 2 शब्द मला बोलायची त्यांच्यामुळे संधी मिळाली. खरं तर या सेवापूर्ती सोहळ्या प्रसंगी इथे जमलेला हा जो कुटुंब आहे, या कुटुंबाचं मी मनपूर्वक मनापासून अभिनंदन करतो. असे कुटुंब सर्वांना लाभत नाही, पण यांना सर्वांना लाभले त्या कुटुंबाचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो. आणि आमच्या विद्यार्थ्यांना यापुढे शुभेच्छा देतो. त्यांना चांगलं आरोग्य लाभो, उत्कृष्ट ते लाभलेलेच आहे. त्यामुळं या पुढील म्हणजे आयुष्य करता त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. व या म्हणजे आता तुम्हाला खरं सांगायचं तर गेली 30 तारखेपासून त्या निवृत्त झाल्या, परंतु आमच्या बँकेमध्ये कोणीही कुठेही हसलं नाही, काही नाही. विद्यालय जोपर्यंत बँकेत होत्या तोपर्यंत आमची बँक खळखळत असायची. म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती सगळ्यांना हसवायची, सगळ्यांना खेळवायची आणि हसून खेळून राहायची. कधीही तिने मनावर कुठलंही घेतलं नाही. त्यानंतर तिच्याशी आमचं म्हणजे तिच्याबरोबर सोबत काम करण्याची संधी मिळाली. कुठलंही काम असो, कुठलंही कामाला कधीही नाही म्हटली नाही. आलं ते काम तिने सहज आनंदाने हसत खेळत पार पडलं. परंतु आमच्यावर ती गेल्यामुळं खूप म्हणजे आम्हाला तिची जी उणीव ही भासते आहे. तरी तिला चांगलं आरोग्य लाभो ह्याच शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर येत आहे अश्विनी जाधव. मी गाणं वगैरे नाही म्हणणार आहे आणि तुम्हाला माझा डान्स माहितीच आहे, तर डान्स पण नाही करणार आहे. थोडेसे लाईन्स लिहिले आहेत त्यासाठी आणि शुभेच्छा आहे त्या देते. पहिल्यांदा तुम्ही अश्विनी जाधव, आत्याची भाची. सगळ्यात पहिले आत्या हॅपी रिटायरमेंट. फक्त विश नाही करत आहे, खरंच आता जास्त हॅपी राहायचं आहे. बँकेत असताना जे नाही करता आलं आता सगळं करायचंय. मी कंपनीत आहे. आत्या आणि तिच्या प्रत्येक भाच्यासोबत तिचं वेगळं बॉन्डिंग आहे, पण माझ्यासोबत असलेलं बॉन्डिंग खूपच वेगळं आहे. कोणासोबत नसेल हे मला माहिती आहे. माझी बॉन्डिंग तिच्यासोबत एकदम फ्रेंडसारखी. मी तिच्यासोबत खूप मजा करते आणि तिच्या भाच्यांपैकी असं कोणी नसेल जे तिच्यासोबत भांडलं नसेल, ओरडलं नसेल. पण मी तिच्यासोबत आबोला पण धरायची, भांडायची पण, अजून सुद्धा करते. म्हणजे तेवढा हक्क आहे माझा. मम्मी नंतर आम्हाला सांभाळणं झालं, शिकवणं झालं, आमचे हट्ट पूर्ण करणं झालं, सगळं करते आत्या, अजून सुद्धा करते. असं म्हणतात म्हणजे खूप लोकांना अनुभव असेल, आत्या खूप स्ट्रिक्ट असतात, रागीट असतात, पण आमच्या बाबतीत नाही आहे तसं. स्ट्रिक्ट आहे पण तितकी फ्रेंडली पण आहे. पप्पा गेल्यानंतर लहानपणापासून मला आणि दिल्लीला सांभाळण्यापासून आमचा अभ्यास पण घ्यायची ती, हिंदी, मराठी, परत संस्कृतचा पण अभ्यास घ्यायची ती माझी. आत्या म्हणजे दुसरी मम्मीच आहे आमच्यासाठी. लहान असताना एकदा खूप आजारी पडलेलो मी आणि दीदी, तेव्हा रात्रभर हॉस्पिटलमध्ये आमच्यासोबत थांबायची आणि हे फक्त एक आईच करू शकते. म्हणून आत्या फक्त बोलण्यापुरती आहे, पण दुसरी मम्मीच आहे आमच्यासाठी. 30 वर्ष सर्व्हिस झाली, आता आरामचा असे सगळेच सांगतील, पण आराम काय करायचा नाही, खूप फिरायचं. आता 4 व्हीलरचा क्लास लावून मस्त तू आणि मम्मी आणि आपण मस्त फिरायचं. आता रिटायर झाले तू आणि मी दिलेल्या बिझनेस आयडियावर विचार करायचा. मी आहे सोबत तुला कंपनी द्यायला. मला जास्त स्पीच वगैरे काही देता येत नाही, काही लाईन्स लिहिल्या, थोड्या रामदास आठवले टाईप आहे, ऐकून घ्या. आत्या आमची झकास, हसुतीचा एकदम क्लास, स्वयंपाकात मास्टर शेफ आहे ती आणि ड्रेसिंग स्टाईलमध्ये तर मॉडेल आहे ती. आत्या आमची मल्टीटास्किंग क्वीन, घालते कधी साडी, कधी ड्रेस तर कधी जीन. मजा मस्ती आणि थोडं ओरडणं, सगळं तिच्या पॅकेजमध्ये फ्री मिळणं. ऑफिसमध्ये सगळ्यांची फेवरेट, बघायला आवडतं तिला क्रिकेट. अशी करते मजाक मस्ती, पण रागाला की पाडते सगळ्यांची विकेट. आता थोडं रामदास आठवले टाईप. बात्यावर भाता त्यावर पळी, बात्यावर भाता त्यावर पळी. आत्या आमची असली की पडते तिच्या गालावर खळी. आत्या असू नका. थँक्यू. आता आपण जाणून घेऊया की यावेळी आत्याच्या मैत्रिणींच्या मनात काय चालू आहे, कारण त्यांनी आत्याच्या कामाच्या आयुष्यातील प्रवास जवळून पाहिला आहे.
ज्यांनी आत्यासोबत वर्षानुवर्ष काम केलं, शिकलं, हसलं आणि प्रत्येक जण अगदी आनंदात घालवले. अगदी गणपती उत्सव असो की नवरात्र उत्सव, आम्ही सगळ्यांनी स्टेटस बघितले आत्याचे, अगदी गरबा डान्स पर्यंत. तर आत्याच्या ऑफिस मधले काही सहकारी इथे बोलू इच्छितात, त्यांना मी आमंत्रित करते. लंगारिया साहेबांना. नमस्कार बंधू भगिनींनो, मला काही एवढे बोलायचं हे नाही, परंतु आमच्या जनलक्ष्मी बँकेचा एक परिवार आहे, जनलक्ष्मी बँक परिवार. या परिवारात 30 वर्षापूर्वी हसऱ्या आणि समाधानी चेहऱ्याच्या विद्या मॅडमचा सहभाग झाला. त्यानंतर त्यांनी जे काम केले सर्वांना मिळून मिसळून, आता आमच्या जनलक्ष्मी परिवारातील जेवढे सदस्य आहेत ते एकमेकाला सांभाळून आणि एकमेकाचं सगळं काम व्यवस्थित करून घेतात. तर त्यांनी जे काम केले आतापर्यंत सर्व समजून घेऊन आणि सगळ्यांना मदत करून सगळ्यांना काम केले, त्यांना पुढील वाटचालीत जनलक्ष्मी बँक परिवारातर्फे शुभेच्छा देतो आणि आभार प्रदर्शित करतो. धन्यवाद. धन्यवाद. आत्याला शुभेच्छा देण्यासाठी येत आहे कल्पना मॅडम. इथे सगळे जमलेले सगळ्यांना माझा नमस्कार. आमच्या बरोबर असलेली विद्या आमच्याबरोबर सगळ्यांसोबत काम केलेलं आहे. तिच्यामध्ये आणि आमच्यामध्ये इतके आपुलकीचे नाते होते. कोणत्याही कार्यक्रमाला ती एकदम आनंदाने उत्साहाने भाग घ्यायची. आता नवरात्र असो, गणपती असो, सगळ्यांना धरून उत्साहाने कोणताही कार्यक्रम करायची. सगळ्यांना जास्तीत जास्त ज्योती म्हणून आमची मैत्रिणी, तिला ती इतकं सांभाळले आणि आमच्यामध्ये जे नाते आहे मैत्रिणीचे नसून एक मोठ्या बहिणीचं नातं तिने आमच्यामध्ये निर्माण केले आणि आम्हाला सगळ्यांना इतकं छान सांभाळून घेतले. कोणाकडे काही नसतं तर ती स्वतः इतकी उत्साहाने सगळ्या वस्तू आणायची आणि सगळ्यांना नटून थटून हे तुम्ही हे घाला, हे करा आणि सगळ्यांना खूप छान सांभाळून घेतले. आजच्या कार्यक्रमाला तिला आमच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ आणि सर्व अधिकारी वर्ग यांच्या जनलक्ष्मी परिवारामार्फत तिला शुभेच्छा देते. मी आत्याला स्टेजवर आमंत्रित करते. सेवापूर्ती सोहळ्यासाठी जमलेले माझे मित्रमैत्रिणी, नातेवाईक, आप्तस्वकीय आणि विद्याचे जवळील असलेले सगळे भाचे, पुतण्या वगैरे सगळं खूप आनंदाचं वातावरण आहे. मला पण बघून उत्साह वाटला की 2 शब्द विद्याविषयी बोलावे. आज सेवापूर्तीचा सोहळा आहे पण असं वाटत नाहीये इथे आनंदाचा मेळावा भरलाय आणि अगदी तिच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर कायमस्वरूपी हसतमुख असलेली आणि सगळ्या बँकेतील कर्मचाऱ्यांना एवढं उत्साही करून एवढं छान वातावरण तिने निर्माण केलेलं आहे की मलाही तिच्याबद्दल 2 शब्द बोलावे वाटले. कधीही बँकेच्या कामामध्ये तिला कोणत्याही प्रकारचं काम सांगितलं मी त्याने कधीही कंटाळा केलेला नाही आणि आलेली अडचण सोडवलेली आहे. वेळोवेळी तिने फोन घेतलेले आहे, फोनचं उत्तर वेळेवर दिलंय. किती कामात असली तरी विद्या वेळ देते आणि कोणत्याही कर्मचाऱ्याने 30 वर्ष किंवा मी पण 36 वर्ष आम्ही घरी नोकरी केलेली आहे, तिच्या बरोबरच रिटायर झालेली आहे, पण प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी किमान 10 मिनिटं तरी प्रत्येकाने असं त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी द्यावं असं मला वाटतं. आणि आज सगळ्यांनी 10 मिनिटं नाही तर तिच्याकरता एवढे 3-4 तास इथे अथक म्हणजे वेळ देऊन आणि तुम्ही इथे बसलात तर मी तिच्या वतीने तुमचे खूप खूप आभार मानते आणि असंच प्रेम तिच्यामध्येही असू द्या आणि अशीच ती आनंदी राहो असं मी तिला शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. माझ्यासाठी माझ्या मुलीसारखीच आहे पण तिच्यात माझ्या अंतर भरपूर आहे. लहानपणी म्हणजे ती माझं लहान मूल होतं आणि आज ती
सेवेतून निवृत्त झाली बँकेच्या सेवेतनं. तिला शुभेच्छा तर आहेच आहे, पण आज ती आमच्या घरातली सगळ्यात लहान असली तरी आमच्या सर्वांची ती आई बनून राहिली आहे. तिला खूप शुभेच्छा. जनलक्ष्मी बँक, जन म्हणजे लोक, लक्ष्मीचे राखले विद्याने नाम, नेहमीच केले काम विद्या जाधवला.
सोचा कहाँ था ये जो हो गया, माना कहाँ था ये लो हो गया। चुटकी कोई काटो ना है हम तो होश में, कदमों को थामो ये है उड़ते जोश में। बादल पे पाँव है या झूठा गाँव है, अब तो भाई चल पड़ी अपनी ये नाव है। बादल पे पाँव है या झूठा गाँव है, अब तो भाई चल पड़ी अपनी ये नाव है। गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना, होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना। गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना, तोल माझा सावरू दे थांबना थांबना थांबना। सरसुखाची श्रावणी की नाचरावळी बहा, गुंतळ्या दूर फिरुनी आज वेळा जीव हा। गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना, होलकीचा होल तो इतके कळू दे थांबना। गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना, तोल माझा सावरू दे थांबना। सरसुखाची श्रावणी ही नाचरावळी बहा, गुंतळ्या दूर फिरुनी आज वेळा जीव हा। सरसुखाची श्रावणी ही नाचरावळी बहा, गुंतळ्या दूर फिरुनी आज वेळा जीव हा। बावऱ्या माझ्या मनाचे उलगडे ना वागणे,
उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे. हो बावऱ्या माझ्या मनाचे उलगडे नावागणे. उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे. वाटतो आता वाटतो आता उन्हाच्या उंबऱ्याशी चांदवा. उंबऱ्यापाशी उन्हाच्या चांदवा. गुणगुणावी गीत वाटे शब्द मिळू दे थांबना. होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना. गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना. तोल माझा सावरू दे थांबना. सावरू दे थांबना. सुखाची श्रावणी की नाच रावणी. घड़ी बदल रही है रूप जिंदगी. छाँव है कभी कभी है धूप जिंदगी. हर पल यहाँ जी भर जियो. जो है समा कल हो न हो. हर घड़ी बदल रही है रूप जिंदगी. छाँव है कभी कभी है धूप जिंदगी. हर पल यहाँ जी भर जियो. जो है समा कल हो न हो. चाहे जो तुम्हें पूरे दिल से मिलता है वो मुश्किल से. ऐसा जो कोई कहीं है बस वही सबसे हंसी है. उस हाथ को तुम थाम लो. वो मेहरबान कल हो न हो. हर पल यहाँ जी भर जियो. जो है समा कल हो न हो.
आई माऊलीची माया अनमोल माया ऊन सावली सुखाची ममतेची छाया माई माऊलीची माया अनमोल माया ऊन सावली सुखाची ममतेची छाया तुला आठवतो मनी साठवतो दिसे आसवात ही तुम्हाला हे आई तू भासे ठाई ठाई हे आई तू भासे ठाई ठाई आई ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे इन सपनों की तस्वीरों से इन यादों की जंजीरों से अपने दिल को कैसे हम आजाद करेंगे ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे ये लम्हे तो हैं बहुत हसीन इन लम्हों पर कुछ लिखा नहीं ये आबाद करेंगे ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे ये मौसम चले गए